कर्मवीर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या ऑनलाईन तथा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती मी प्राध्यापक दयानंद हाळे सर्व विद्यार्थी मित्रांचं सहर्ष स्वागत करतो। तर बघा, आपला जो डेली चालू घडामोडीचा न्यूजपेपर असतो, जो परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असणारा घटक आहे, त्याचं विश्लेषण पाहत आहोत आपण। तर आजच्या यातली जी पहिली न्यूज आहे, ती पहिली न्यूज आपण पाहण्याच्या अगोदर जे कर्मवीरचे जे अपडेट आहे ते अपडेट पाहणार आहोत। ते म्हणजे आपण मोफत टीईटीची बॅच सुरू केलेली आहे, जिचा कालावधी किती असणार आहे? 2 महिने त्याचा कालावधी असणार आहे या मोफत टीईटी बॅचचा। आणि या मोफत टीईटी बॅचच्या अनुषंगानं आपण दिनांक 5 ऑगस्ट 2021 ला सायंकाळी 7 वाजता आपल्या याच यूट्यूब चॅनलवरती म्हणजे कर्मवीर MPSC क्लास लातूर या यूट्यूब चॅनलवरती लाईव्ह लेक्चर घेणार आहोत, लाईव्ह सेमिनार घेणार आहोत। त्या सेमिनारमध्ये आपण टीईटीसाठी जे महत्त्वाचे विषय आहेत त्या महत्त्वाच्या विषयाचा अभ्यास कसा करायचा या अनुषंगाने आपण माहिती पाहणार आहोत। तर सर्व विद्यार्थी मित्रांनी जे टीईटीसाठी किंवा टीईटीचे जे लाभार्थी विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी या सेशनचा किंवा या सेमिनारचा लाभ घ्यावा, अशा स्वरूपातली ही न्यूज आहे। त्यानंतर बघा, पुढचा घटक तो म्हणजे राज्यात 2400 मेगावॅट विजेच्या मागणीमध्ये वाढ झालेली आहे। जर बघितलं गेलं राज्यामध्ये जी वीज आहे ती वीज वापरण्यात जर बघितलं गेलं औद्योगिक क्षेत्र असेल, घरगुती क्षेत्र असेल आणि कृषी विषयक क्षेत्र असेल, या क्षेत्रामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वीज वापरली जाते। आणि ते भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तयार होणारी जी वीज आहे ती वीज कोणकोणत्या माध्यमातून किती प्रमाणात मिळते हे पाहणार आहोत। महाराष्ट्रामध्ये म्हणजेच राज्यात जर बघितलं गेलं तर पूर्ण जर भागातील मागणी जर बघितलं 15,680 मेगावॅट मागणीचा समावेश आहे। एवढी काय होत आहे? मागणी होत आहे। आणि ती महाराष्ट्र राज्यामध्ये किती वीज निर्माण होत आहे आणि कोणत्या माध्यमातून ती निर्माण होत आहे ते पाहायचं आहे। तर इथं बघा, जे औष्णिक विद्युत केंद्र इथं त्यामधून 3351 मेगावॅट, त्यानंतर गॅस प्रकल्पातून 257 मेगावॅट, आपल्या इथं जे जलविद्युत प्रकल्प येतं त्याच्यातून 193 मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे। हे झालं काय? हे महानिर्मिती किंवा जे सरकारी जो विजेचा भाग आहे त्या सरकारी विजेच्या भागातून। आता जी खाजगी प्रकल्प येतं त्या खाजगी प्रकल्पातून बघायचे, त्यातला जो अदानी ग्रुप आहे, अदानी ग्रुपमधून 2649 मेगावॅट, परत नंतर जिंदल मेगावॅट जो आहे म्हणजे जिंदल जो लाईटच्या बाबतीतला जी कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून 827 मेगावॅट, रतन इंडिया 609 मेगावॅट, त्यानंतर SWPGL 96 मेगावॅट आणि धारीवाल जो आहे तो धारीवालमधून 212 मेगावॅट एवढी वीज निर्मिती होते। म्हणजे हा टप्पा झाला सरकारी माध्यमातून, हा इथला झाला खाजगी माध्यमातून। आणि केंद्र सरकारच्या कोट्यातून महाराष्ट्र राज्य सरकारला जे वीज मिळते ती म्हणजे 5808 मेगावॅट इतकी काय मिळते? वीज मिळत राहते। ही यातली महत्त्वाची माहिती, हे आपल्याला एवढी महत्त्वाची माहिती आहे आपल्या परीक्षेच्या अनुषंगानं। ऊर्जा हा टॉपिक भूगोलमध्येही येतो आणि थोडासा विज्ञानमध्ये येतो, मात्र विज्ञानमध्ये येत असताना हा घटक येत नाही। फक्त ऊर्जेचे पारंपरिक अपारंपरिक इथपर्यंतच मर्यादित आहे, मात्र भूगोलमध्ये विस्तृत स्वरूपात आहे। आणि ऊर्जेशिवाय काही होत नाही हे आपल्याला भूगोलमधून शिकलं तरी आहे आणि इकॉनॉमिक्समधून जरी शिकलं तरी इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा हा घटक येतो। ज्यावेळेस गाभा उद्योग जे क्षेत्र आहे त्या भागामध्ये 8 गाभा उद्योगापैकी एक गाभा उद्योग म्हणून याच्याकडे पाहिलं जातं। आता ही जी वीज निर्मिती आहे ती वीज निर्मिती 2 ऑगस्ट 2021 पर्यंत जी स्थिती आहे ते सांगितलेले आहे। या बाजूला प्रकल्प दिलेले आहेत आणि या बाजूला मेगावॅटमध्ये दिलेला आहे। एक नाशिक येथील प्रकल्प, नंतर कोराडी, खापरखेडा, पारस, परळी आणि नंतर पुन्हा हे चंद्रपूर आणि भुसावळ या ठिकाणचे हे औष्णिक वीज विद्युत प्रकल्प जे आहेत त्या वीज विद्युत प्रकल्पामध्ये होणारी मेगावॅट जी निर्मिती आहे ती निर्मिती या बाबतीत या तक्त्यामध्ये दर्शवलेला आहे। या अनुषंगाने हे आजचे आपल्याला न्यूज पाहायचं आहे। त्यानंतर पुढची न्यूज बघा, ते म्हणजे आहे महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी वळविण्याचा विषय ऐरणीवरती। ज्यावेळेस जर बघितलं गेलं नदी जोड प्रकल्प असतील किंवा जलविवाद असतील, या जलविवादाच्या माध्यमातून नेहमी पाण्याचा प्रश्न पुढे येतो आणि जी राज्य भारताच्या संघराज्यामध्ये एकोप्याने राहतात ते कुठेतरी पाण्याचा प्रश्न आल्याच्यानंतर एकमेकांमध्ये भांडू लागतात। मग ते महाराष्ट्र कर्नाटक असो, महाराष्ट्र आंध्र प्रदेश, महाराष्ट्र तेलंगणा असो, परत नंतर महाराष्ट्र गुजरात, महाराष्ट्र मध्य प्रदेश असो, तामिळनाडू सोबत मग तामिळनाडू कर्नाटक असो, तामिळनाडू केरळ असो, तामिळनाडू पुदुच्चेरी असो, हा सगळा भाग
या भागामध्ये. हे झालं राज्यांमधलं. असंच जर बघितलं जिल्ह्यांमध्ये सुद्धा आहे आपल्याकडे. नाशिक अहमदनगर असेल, परत नाशिक अहमदनगर मराठवाडा असेल, परत उजनी डॅम मराठवाडा, त्यातल्या त्यात विशिष्टपणे लातूरला पाणी प्रश्न असेल. यात जर हे झालं स्थानिक स्तरावरती, राज्य स्तरावरती. आता राष्ट्रीय स्तरावरती जर आपण जर बघितलं गेलं किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर बघितलं गेलं तर त्यामध्ये भारत असेल, बांगलादेश, भारत, नेपाळ, भूटान ह्या इथं झाला. आणि पुन्हा नंतर चीन आणि इकडे दक्षिण आशियाई देश जे आहेत त्या दक्षिण आशियाई देशामध्ये सारखं पाण्यावरून वाद हा उद्भवत राहतो. मग त्या ठिकाणी गंगा नदी असेल किंवा मेकॉंग नदी असेल, हा इकडला जो भाग आहे या भागामध्ये पूर्ण या गोष्टी काय असतात, पाण्याच्या याच्यामधून जे भांडण आहे ते उद्भवत राहतात. तसातलाच एक मुद्दा आहे तो म्हणजे सरदार सरोवर आणि उकाई नदीवरील सरोवर, या दोन ह्याचा. मग हे जी सरोवरांचं जर स्थान बघितलं तर इथं गुजरातमध्ये आहे. मात्र या दोन नद्यांचं जर बेसिन बघितलं तर ते नद्यांचं बेसिन महाराष्ट्रामधून जातं, हा आपला महाराष्ट्र. त्यानंतर इथं हे मध्य प्रदेशमधून जातं, हा राजस्थान आणि नंतर इथं हे गुजरात, असे 4 राज्य आहेत. मग इथं जर बघितलं गेलं आपल्याकडे असणारा जो सरदार सरोवर आहे, या सरदार सरोवर म्हणजे नर्मदा नदीवरती वसलेलं सरदार सरोवर. मग तापी, परत नर्मदा या नद्यांचा हा इथं काय हा बेसिन आहे किंवा इथं हा हे पूर्ण पट्टा आहे. या ह्याच्या पट्ट्यामध्ये नर्मदा सरोवर जर बघितलं गेलं तर एक महाराष्ट्र, दुसरं मध्य प्रदेश, तिसरं गुजरात आणि चौथं राजस्थान, या 4 राज्यांनी व्यापलेलं आहे. किती राज्यांनी व्यापलेलं आहे? 4 राज्यांनी व्यापलेला आहे. मग या पूर्ण ही मग नर्मदा नदी असेल, तापी नदी असेल, हा एवढा जो पट्टा आहे या पट्ट्यातून ज्या ठिकाणी वाहत राहतात या पट्ट्यामधून, या पट्ट्याला पूर्ण सुजलाम सुफलाम करण्याचं काम या नदीने केलेलं आहे. मग नर्मदा नदी, तापी नदी, तिच्या उपनद्या, त्यातली त्यात एक उकाई नदी म्हणून एक आहे. जो आपला महाराष्ट्राचा हा उत्तर भाग आहे, या उत्तर भागातून वाहणारी, उत्तरेकडे वाहणारी एक नदी आहे, त्या नदीला म्हटलं जातं उकाई नदी. त्या नदीला काय म्हटलं जातं? उकाई नदी. एक उकाई नदी आणि दुसरी नर्मदा नदी. या 2 नद्यांवरती जी सरोवर बांधलेले आहेत, या सरोवरामधून जर बघितलं 1989चं पाणी वाटप प्राधिकरण, कधीचं? 1989चं पाणी वाटप प्राधिकरण. या पाणी वाटप प्राधिकरणानुसार महाराष्ट्राला याच्यातून 10.89 TMC इतकं पाणी मिळालेलं आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला या 2 नर्मदा आणि उकाई नदी क्षेत्रातलं पाणी किती मिळालं आहे? 10.89 TMC म्हणजे 11 TMC पाणी मिळालेलं आहे. कधीपासून? 1989 पासून. मात्र 1989 पासून महाराष्ट्र सरकारनं या पाण्यावरती आपला हक्क दाखवलेला नव्हता. मग ही जी पाणी आहे, ही पाणी महाराष्ट्र सरकारला मिळावं यासाठी तिथले जे काही स्थानिक नेते असतील, मग त्या काय असतील, नंदुरबारच्या खासदार डॉक्टर हिना गावित यांनी काय केलं, थोडंसं लोकसभेमध्ये प्रश्न मांडलेला आहे आणि लोकसभेमध्ये याची मागणी केलेली आहे. या स्वरूपातली ही न्यूज आहे. मग याच्यामध्ये पाहत असताना आपल्याला काय, जर अधिक माहितीसाठी जर बघायचं झालं तर नर्मदा नदी भूगोलमधून, उकाई नदी भूगोलमधून आणि त्यानंतर सरदार सरोवर याच्याविषयीची विस्तृत माहिती घेऊन या न्यूजशी जोडण्याचा प्रयत्न करायचा आहे. या स्वरूपातली ही न्यूज आहे. तर तुम्हाला आजचा कमेंट बॉक्समध्ये तुमच्यासाठी प्रश्न आहे. तो प्रश्न म्हणजे महाराष्ट्रामध्ये जी पश्चिम वाहिनी नदी आहे, ती पश्चिम वाहिनी नदी सर्वात मोठी कोणती किंवा म्हणजे सर्वात लांबीनुसार लांब असणारी पश्चिम वाहिनी नदी कोणती, हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहेत. प्रश्न आहे तुमच्यासाठी, महाराष्ट्रातील पश्चिम वाहिनी सर्वात लांब वाहणारी नदी कोणती, ते नदीचं नाव आणि त्याचं किलोमीटरमधील लांबी लिहायचं आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न म्हणजे पुढची न्यूज घेण्याच्या अगोदर परत एक तुमच्यासाठी न्यूज आहे. ते जर बघितलं गेलं तर आजच आयोगाचं एक नोटिफिकेशन आलेलं आहे आणि त्या नोटिफिकेशननुसार या पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे 4 तारखेला आपला पेपर आहे. आजपासून जर काउंटडाऊन जर सुरुवात केलं तर एक साधारणतः 29 दिवसावरती पेपर आहे. मग त्या 29 दिवसाच्या पेपरच्या नियोजनानं, जो पूर्ण पेपर आहे त्या नियोजनानं आपण म्हणजे कर्मवीरमध्ये कंबाईंड टेस्ट सिरीज सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही कंबाईंड टेस्ट सिरीज जर बघितलं गेलं तर 10 पेपर आहेत. या 10 पेपरची फी जर बघितलं तर 200 रुपये आहे. 10 पेपरची फी किती आहे तर 200 रुपये आहे. आणि याच्यामध्ये 8 तारखेला म्हणजे 8 ऑगस्ट रोजी म्हणजे येणाऱ्या रविवारी आपण या कंबाईनमधला एक पेपर मोफत देत आहोत. डेमो स्वरूपात म्हणा आपण किती, एक पेपर मोफत देत आहोत. यासाठी तुम्हाला ऑफिसच्या नंबरवरती नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असतील त्या विद्यार्थ्यांना हा कंबाईंड टेस्टचा पेपर मिळणार आहे. परत अजून एक वेळेस सांगतो, 10 पेपर आहेत, 200 रुपये फी आहे. पहिला पेपर येणाऱ्या रविवारी म्हणजे 8 ऑगस्टला आहे
आणि तो पेपर मोफत असेल। अधिक माहितीसाठी तुम्ही काय करू शकता, आपले हे जे काही क्लासचे नंबर आहेत त्या क्लासच्या नंबरवरती अधिक माहितीसाठी संपर्क करू शकता, किंवा जर लातूरमध्ये इथं जवळपास असाल तर येऊन थेट काय ऑफिसला भेट देऊ शकता। यानंतर बघा, क्रीडा विद्यापीठाच्या बोधचिन्हासाठी स्पर्धा। आपण 2 दिवसापूर्वीच न्यूज पाहिली होती। महाराष्ट्रातील पुणे आणि पुण्यामधील एक जे ठिकाण आहे ते म्हणजे बालेवाडी। बालेवाडी इथं आंतरराष्ट्रीय दर्जाचे एक क्रीडा विद्यापीठ स्थापन करण्याचा जो प्रस्ताव आहे, या प्रस्तावासाठीची ही स्पर्धा आहे। मग यामध्ये काय, ही जी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आहे, या आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचं बोधचिन्ह किंवा लोगो कशा स्वरूपात असेल या स्वरूपाची एक स्पर्धा आहे। राज्यातील क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी हे काय, या विद्यापीठाची स्थापना करण्यात येत आहे। आणि याच्यातलं जे पहिलं बक्षीस आहे ते 50,000, 30,000, 20,000 रुपये अशा स्वरूपातमधले हे पारितोषिक आहे। यामध्ये महत्त्वाची न्यूज फक्त एवढंच लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ, जे आंतरराष्ट्रीय दर्जाचं क्रीडा विद्यापीठ महाराष्ट्रातील कोणत्या शहरामध्ये, तर त्याचं उत्तर आहे बालेवाडी, पुणे। फक्त हा महत्त्वाचा याच्यातला एक घटक आहे। त्यानंतर बघा, पुढील न्यूजकडे जाणार आहोत आपण, ते म्हणजे राज्यातील सिंचनाचा अनुशेष वाढण्याची शक्यता, 2 वर्षात 70% खर्च कपात। आता ही नेमकी न्यूज काय आहे, तर न्यूज बघा, याच्यामधला जर घटक बघितला तर एक पहिल्यांदा ह्यातले एक फॅक्ट समजून घेऊता। ती जर बघितलं, राज्यातील एकमेव राष्ट्रीय सिंचन प्रकल्प गोसीखुर्द पूर्ण होण्यासाठी आणखीन काही वर्ष प्रतीक्षा करावी लागणार आहे, या स्वरूपातला एक हा याच्यातला फॅक्ट आहे। इथे जर बघितलं गेलं तर महाराष्ट्रामध्ये जर बघितलं गेलं, महाराष्ट्रामध्ये धरण जर बघितले तर धरण सर्वाधिक आहेत। मात्र धरणांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्रामध्ये जे होणारं जलसिंचन आहे ते जर बघितलं गेलं, जुने आकडेवारीच आहे आणि त्या जुन्या आकडेवारीनुसार फक्त हे 18% आहे। नवीन अजून याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं म्हणजे भूमी किती जलसिंचनाखाली आहे याच्या बाबतीतलं अजून कोणतं अपडेट आलेलं नाही। जुनं अपडेट आहे, त्या जुन्या अपडेटनुसार हे 18% आहे। मग हे जे काही जलसिंचनाचे प्रकल्प आहेत, या जलसिंचनाच्या प्रकल्पावरती जो निधी दिला जात होता ते कोविडमुळे कुठेतरी हा निधी काय केला, दुसऱ्या कामासाठी वळविता केला। मग दुसऱ्या कामासाठी वळविल्यामुळं मग याच्यासाठी जो लागणारा निधी आहे, या लागणाऱ्या निधीमध्ये कपात केली। जर समजा एखाद्या प्रकल्पाला जर 1000 कोटी लागत असतील तर त्यातले जे आहेत त्यातली जी काय 60% द्यायचं आणि 40% कपात केली। किती टक्के कपात केली, हे कोविड संकटामुळे 40% कपात केली। आणि ही कपात कधी असणार आहे, 2021-22 या आर्थिक वर्षासाठी असणार आहे। मग जर समजा एखाद्या प्रकल्पाला जर 1000 कोटी जात असतील, त्यातले 40% जर कपात केले तर ते 600 कोटी रुपये त्या प्रकल्पाला जाणार। मग तो प्रकल्प का होणार नाही, वेळेत पूर्ण होणार नाही। वेळेत पूर्ण न झाल्याच्या नंतर परत त्या प्रकल्पाची जी काही किंमत आहे त्या किमतीचं रिकन्स्ट्रक्शन केलं जाणार, परत त्याची पुनर्बांधणी केली जाणार। आणि ज्यावेळेस पुनर्बांधणी किंवा त्याचं पुनर्मूल्यांकन केलं तर तो जो प्रकल्प पूर्वीच्या किमतीनुसार 1000 रुपयामध्ये तयार होणार होता, तो प्रकल्प तयार होण्यासाठी कुठेतरी 1200 कोटी लागतील किंवा 1100 कोटी लागतील। मग परत अजून हे जे काही असा अनुशेष केला किंवा कपात केल्यामुळं या असे जे काही प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाच्या किमती वाढतील आणि जी पायाभूत सुविधेसाठी आपण जो काही खर्च करणार आहोत निधी, त्या निधीमध्ये वाढ होईल आणि त्या तुलनेमध्ये जे आउटपुट दिसायला पाहिजे ते आउटपुट तितक्या प्रमाणावरती दिसणार नाही। आणि अशी जे काही गोष्टी असतात, अशा ज्या वेळेस महामारी येतात त्या महामारीमध्ये अशा विकासविषयक कामावरून आरोग्यविषयक कामाकडे किंवा जर युद्ध परिस्थिती असेल तर त्या युद्ध परिस्थितीमध्ये सुद्धा पायाभूत सुविधेवरून संरक्षण विषयक बाबीकडे निधी हा नेहमी वळविला जातो। तशाच स्वरूपातला 2021-22 या आर्थिक वर्षामध्ये सुद्धा निधी वळविला आहे। त्यानंतर आपण बघा, परत तुमच्यासाठी जर बघितलं गेलं, पोलीस भरतीची आपण काय करत आहोत, टेस्ट सिरीज सुरू करत आहोत। ही पोलीस भरतीची टेस्ट सिरीज बघितलं गेलं तर एकूण 10 पेपर आहेत आणि त्याचे जे शुल्क आहे त्याचं शुल्क आहे 150 रुपये। एकूण 10 पेपरसाठी किती, 10 पेपरसाठी आपण शुल्क आकारत आहोत 150 रुपयाचं। आठवड्यातून 2 वेळेस पेपर असेल, एका आठवड्यातून किती वेळेस, 2 वेळेस पेपर असेल। आणि याचा सुद्धा जसं कंबाईनचा तुम्हाला सांगितलं, पहिला पेपर म्हणजे येणारच्या रविवारचा जो 8 ऑगस्टचा पहिला पेपर, जसा आपण कंबाईनचा मोफत सांगितला तसाच पोलीस भरतीचा पहिला पेपर काय असणार आहे, मोफत स्वरूपात असणार आहे। मात्र तिथून पुढच्या पेपरसाठी चार्ज असेल। एकूण पेपरचं जर चार्ज बघितलं किंवा फी बघितली तर 150 रुपये आहे। ज्या विद्यार्थ्यांना या म्हणजे उद्याच्या रविवारचा पेपर द्यायचा आहे, म्हणजे 8 तारखेचा पेपर द्यायचा आहे, त्यांनी आपला जो ऑफिसचा नंबर आहे त्या ऑफिसच्या नंबरवरती कॉल करून आपली नोंदणी करावी किंवा प्रत्यक्षात येऊन नोंदणी करावी। ज्या विद्यार्थ्यांनी या पोलीस भरतीच्या टेस्ट सिरीजसाठी आणि कंबाईनच्या टेस्ट सिरीजसाठी ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशाच मुलांना त्या दिवसाचा म्हणजे रविवारचा पेपर मिळणार आहे। ज्या मुलांची नोंदणी नसेल त्यांना पेपर मिळणार नाही, त्यामुळे नोंदणी करूनच तुम्हाला पेपर उपलब्ध करून देण्यात येणार आहे या स्वरूपातलं। त्यानंतर बघा पुढची न्यूज ती म्हणजे ई-रुपीद्वारे
पारदर्शी पेमेंट, ई रुपीद्वारे पारदर्शी पेमेंट, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याद्वारे हा भारत सरकारने एक नवीन प्रकल्प सुरू केला आहे। तो नवीन प्रकल्प म्हणजे काय, ई रुपी म्हणजे थोडक्यात जर सांगायचं काय झालं, जर समजा आपण एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या घटनेसाठी जर पैसा जर देत असेल तर ते केंद्र सरकारनं याच्यामध्ये या एवढ्या गोष्टी केलेल्या आहेत की मग यामध्ये काय केलेल्या आहेत गोष्टी, जर समजा आपण जर एखाद्या व्यक्तीला जर निधी देत असेल आणि कोणत्या कामासाठी निधी देत आहोत त्या प्रकारचं कामाचं व्हाउचर तयार होणार आणि त्या व्यक्ती म्हणजे त्या संस्थेनं त्या व्यक्तीसाठी त्याच कामासाठी निधी वापरला जाईल का हे याच्यातून पाहिलं जाईल। मग आपण या ई रुपीचे फायदे काय काय बघणार आहोत। ही पूर्ण व्यवहारांची कॅशलेस पद्धत आहे किंवा कॉन्टॅक्टलेस पद्धत आहे, हा पहिला फायदा झाला। या सेवेमुळे रक्कम स्वीकारणारा आणि देणारा हे दोघं एकमेकांशी काय होणार आहेत, जोडले जाणार आहेत, ही दुसरा फायदा। तिसरा नंतर बघा, या योजनेमुळे म्हणजे जर सगळे हे जर डायरेक्ट होत असेल किंवा डीबीटी होत असेल, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरमध्ये जर येत असेल तर जी काही सरकारी लालफितीचा कारभार असेल किंवा सरकारी स्तरावरचा भ्रष्टाचार असेल त्यांना काय जाईल, तडा जाईल, या प्रकारची आहे। ह्या न्यूज या 3 प्रकारचे फायदे होतील। नंतर त्यानंतरचा जर फायदा बघितला तर हे आपल्याला एक काय येणार, एक QR कोड येणार ज्यावरती आपल्याला स्कॅन करायची किंवा आपल्याकडे SMS येणार, त्या माध्यमातून आपण इंटरनेट बँकिंग विना आपण या योजनेचे लाभार्थी बनू शकू। नंतर ई रुपीद्वारे सरकारी विभाग लाभार्थ्यांसाठी थेट जोडले जातील, हा त्यानंतरचा हा फायदा आहे। देवाणघेवाण झाल्यानंतर रक्कम संबंधिताला लगेच प्रमाणात मिळेल। जर आपण जर RTGS किंवा नेफ्ट स्वरूपातलं जर बघितलं, ही रक्कम जी आहे ती रक्कम मिळण्यासाठी किंवा ज्यावेळेस आपण एखादी फोनपे करतो, फोनपे गुगल पे ज्यावेळेस करतो, ती रक्कम मिळण्यासाठी 1 मिनिट ते 48 तास लागू शकतात। किती वेळ लागू शकतो, 1 मिनिट ते 48 तास लागू शकतात। मात्र ही जी ई रुपी पद्धत आहे किंवा ई रुपी व्हाउचर पद्धत आहे, ह्या व्हाउचर पद्धतीमुळे असा जो लागणारा वेळ आहे तो लागणारा वेळ कमी होणार आहे। या स्वरूपातलं हे ई रुपी एक पोर्टल किंवा एक ई रुपी योजना सुरू केलेली आहे। त्यानंतर बघा, CBIच्या फेऱ्यामध्ये आता DRIचे अधिकारी, आपल्याला ह्या वरच्या न्यूजवरून काहीही करायचं नाही, आपल्याला न्यूज आहे महत्त्वाची, ते म्हणजे सुपारी तस्करी प्रकरण। आपल्याला न्यूज कोणती महत्त्वाची आहे, तर आपल्याला न्यूज महत्त्वाची आहे सुपारी तस्करी प्रकरण। मग आता ह्या सुपारी तस्करी प्रकरणामध्ये बघा काय आहे, ते काय सांगितलेलं आहे, ही जी काही सुपारी तस्करी होते म्हणजे इंडोनेशियामधून भारतामध्ये, आणि भारतामध्ये जर बघितलं गेलं सुपारीची जी मोठी बाजारपेठ आहे ती आहे नागपूरला। सुपारीची मोठी बाजारपेठ कुठं आहे, नागपूरला आहे। मग आता ही इंडोनेशियापासून निघालेली सुपारी बघा कोणत्या मार्गाने येते, इंडोनेशियामधून निघाली म्हणजे या दक्षिण आग्नेय भागातून, पुन्हा नंतर सिंगापूरमध्ये येते, त्यानंतर थायलंडमध्ये येते, पुन्हा म्यानमारमध्ये येते, पुन्हा मग म्यानमारला जो आपला सलगचं जे राज्य आहे ती राज्य म्हणजे मणिपूरमध्ये येते, पुन्हा सिलचर, पुन्हा गुवाहाटी, आणि गुवाहाटीपासून पुन्हा मग कुठे येणार, नागपूरमध्ये। हा एक मार्ग झाला। हा काय झाला, एक मार्ग। पहिल्यांदा कुठं, इंडोनेशिया, त्यानंतर पुन्हा सिंगापूर, पुन्हा थायलंड, म्यानमार, मणिपूर, पुन्हा मग सिलचर, गुवाहाटी आणि नागपूर, हा एक मार्ग झाला। दुसरा मार्ग बघा, सिंगापूर, म्यानमार, श्रीलंका, मुंबई या मार्गाचा वापर, म्हणजे एक मार्ग जर बघितलं तर रस्ते मार्गानं, दुसरा मार्ग बघितला तर ते जलमार्गानं किंवा समुद्री मार्गानं, अशा 2 मार्गानं काय होतो, हा म्हणजे इथपर्यंत समुद्र मार्गानं जर मुंबईमध्ये आली तर मुंबईहून पुन्हा मग काय होणार, पूर्ण भारतामध्ये सुपारी पोहोचण्यासाठी ट्रकचा वापर केला जाणार। हे 2 मार्ग वापरले जातात सुपारी तस्करी करण्यासाठी। मग आता इथं होतं नेमकं काय बघा, ही जी सुपारी आहे ती सुपारी जर आयात केली, आपण भारतात सुपारी आयात केली तर हिच्यावरती आयात कर लागतो, आणि आयात कर लागल्याच्या नंतर भारत सरकारला काहीतरी रेव्हेन्यू मिळत राहतो या माध्यमातून। आणि जर अशी तस्करी केली तर तस्करी केल्याच्या नंतर ही जी तस्करी आहे, तस्करी केल्याच्या नंतर एकतर काय बुडतो, भारत सरकारचा रेव्हेन्यू बुडतो, आणि दुसरी गोष्ट जी महत्त्वाची आहे, ती दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे या सुपारीच्या तस्करीच्या माध्यमातून जी भारतात सुपारी येते ती एकदम निकृष्ट दर्जाची येते, म्हणजे ती काय असते, एकदम किडलेली सुपारी असते, आणि ती किडलेली सुपारी भारतात येते आणि त्यामधून भारतीय लोकांचं आरोग्य धोक्यात जाण्याची शक्यता असते। मग जिथं जिथं अशा ज्या काही गोष्टी येतात त्या गोष्टीमध्ये अन्न औषध प्रशासन आणि महसूल विभाग या दोघांच्या माध्यमातून अशी कारवाई केली जाते। एक फक्त महसूल विभागाचा तर भाग आहे तो महसूल गुप्तचर विभाग, याच्यामध्ये तर काय करतो, त्याचा टॅक्स किंवा रेव्हेन्यू बुडत असल्यामुळे तो सहभाग घेतो। मात्र ही कशाची न्यूज आहे, तर ही अन्न व प्रशासन विभागाशी ही निगडीत असल्यामुळं हे 2 विभाग काय करतात, याच्यामध्ये जी कारवाई आहे ती कारवाई करण्यासाठी
कारवाई करण्यासाठी व्यापाऱ्यांना पकडलं जातं आणि त्यांच्यावरती कारवाई केली जाते. भारतातली जर बघितलं गेलं, भारतातली सगळ्यात मोठी सुपारीची बाजारपेठ कुठं आहे, तर ती देशातील सुपारीची सर्वाधिक मोठी बाजारपेठ म्हणजे कुठं आहे, तर ती नागपूरमध्ये आहे. या संदर्भातली ही न्यूज आहे. याच्यामध्ये जास्त काही लक्षात ठेवायचं नाही. एक न्यूज फक्त, भारतातील जी मोठी बाजारपेठ आहे सुपारीची ती म्हणजे नागपूर आहे. याच्यावरती कारवाई करणारे विभाग किती, इथं 2 विभाग. पहिला विभाग आहे अन्न व औषध प्रशासन विभाग, दुसरा आहे महसूल गुप्तचर संचालनालय. ही 2 विभाग झाले. त्यानंतर तिसरी गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, सुपारी कुठून आणि कशा मार्गाने येते हे लक्षात ठेवायचे. याच्यानंतर नंतर ही जी इंडोनेशियामधून येणारी जी सुपारी आहे, ही सुपारी खराब स्वरूपातली सुपारी असते. मग ही सुपारी जी सल्फर डायऑक्साईड जी असतं, त्या सल्फर डायऑक्साईडच्या भट्टीमध्ये भाजली जाते आणि त्यानंतर विक्री करण्यात येते. त्यामुळे हे समजून येत नाही की ती काय सुपारी जी चांगली आहे की खराब आहे. त्यामुळे हे गोष्ट लक्षात ठेवा. ही इथली दुसरी, हे इथलं तिसरं आणि हे मार्ग असणारं हे चौथं. या प्रमाणातल्या फक्त याच्यातल्या 4 न्यूज म्हणजे 4 बाबी लक्षात ठेवण्याच्या गरजेच्या आहेत. त्यानंतर बघा पुढचं, डिजिटल चलनाच्या दिशेने. डिजिटल चलन आपल्याकडे जर बघितलं, चलनाची उत्क्रांती किंवा जो पैसा आहे तो पैशाची उत्क्रांती, त्यातला पहिला महत्त्वाचा घटक की हा इथला शब्द, तो शब्द म्हणजे चलन. हा पहिला शब्द लक्षात ठेवायचा, तो म्हणजे चलन. चलन कशाला म्हणायचं, चलन त्याच गोष्टीला म्हणायचं जो पैसा संबंधित देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून छापला जातो त्या पैशाला चलन म्हणतात. चलन कशाला म्हणायचं, तर जो किंवा असा पैसा जो संबंधित देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून छापला जातो त्याला चलन म्हणतात. मग पैसा कशाला म्हणायचं, तर पैसा म्हणजे काय बघा, आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी किंवा आर्थिक देवाणघेवाण करण्यासाठी जी मोबदला म्हणून वापरली जाणारी वस्तू असते त्या वस्तूला पैसा म्हणतात. मग ती वस्तू कोणतीही असू शकते आणि ती जी काही पैसा आहे ती पैसा जर संबंधित देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून छापला असेल तर त्या पैशाला काय म्हणायचं, तर चलन म्हटलं जातं. ह्या 2 प्रकारचे आहे. एक म्हणजे पैसा कशाला म्हणतात ती न्यूज आणि दुसरं चलन कशाला म्हणतात तो वाला घटक. तर आता बघा, जी काही डिजिटल करन्सी आहे त्या डिजिटल करन्सीचा जर उदय बघितला तर तसं पाहिलं गेलं तर 1997 पासून या गोष्टीमध्ये काय आहे, उदय होत आलेला आहे. मात्र 1997 पासूनचं जरी असलं तरी हा जो मुद्दा आहे तो मुद्दा अत्यंत चर्चेला कधी आला, तर तो अत्यंत चर्चेला आला 2009 साली. सातोशी नाकामोटो हा जो व्यक्ती आहे, तो व्यक्ती आहे, कंपनी आहे, माणूस आहे, जपानी आहे, ऑस्ट्रेलियन आहे, कोण आहे याच्याविषयी कुठल्याही प्रकारची माहिती नाही. हा जो सातोशी नाकामोटो आहे त्यानं 2009 साली पहिल्यांदा एक डिजिटल करन्सी आणली, ती म्हणजे बिटकॉइन किंवा आभासी चलन आणलं किंवा क्रिप्टो करन्सी आणली, ज्याला काय म्हणतो आपण क्रिप्टो करन्सी आणली. कोणती, बिटकॉइन. बिटकॉइन नावाचं आभासी चलन आणलं. कधी आणलं, 2009 साली. आणि त्यानंतर पुन्हा मग हा जो काही बिटकॉइन आहे किंवा क्रिप्टो करन्सी आहे याच्यावरती चर्चा सुरू झाल्या 2009 पासून. मग हे जे राष्ट्रीय स्तरावरती सुरू झालं, पुन्हा याचं आंतरराष्ट्रीय स्तरावरती सुरू झालं, याला व्यापक रूप आलं. जसजसं व्यापक रूप येऊ लागलं त्यावेळेस याच्यामध्ये एक नवीन पद्धत आणली गेली, ती म्हणजे ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. कोणती पद्धत, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. म्हणजे हा व्यवहार जो आहे तो पूर्णतः संगणकीय दृष्ट्या नियंत्रित केला जाणारा व्यवहार. मग जर समजा असे जर कम्प्युटर असतील, अनेक कम्प्युटर जर असतील, या अनेक कम्प्युटरची जोडणी जी आहे, तर हा कम्प्युटर सगळे कम्प्युटर एकमेकांना जोडणं, या स्वरूपातले हे ब्लॉक तयार झाले आणि एकामधली जो माहिती आहे तो माहितीचा साठा सर्वांना तयार झाला. म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा जो काही भ्रष्टाचार आहे त्या भ्रष्टाचाराला वाव राहिला नाही. अशा स्वरूपातली हे काय, ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी. आणि ह्या ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून बिटकॉइन आणलं गेलं. तसंच या बिटकॉइनला भारतामध्ये जी काही व्यापार करण्यासाठी काही कालावधीमध्ये बंदी घालण्यात आली आणि नंतरच्या कालावधीमध्ये याला मुभा देण्यात आली. मात्र हे जे बिटकॉइन आहे, या बिटकॉइनवरती कुठल्याही बँकेचं किंवा मध्यवर्ती संस्थेचं किंवा देशाचं नियंत्रण नसल्यामुळं याच्यामधले फायदे तोटे लक्षात येईना गेले आणि त्या माध्यमातून RBIनं असं बिटकॉइनला काहीतरी काउंटर करण्यासाठी एखादी चलन असावं म्हणून ती चलन आणलं, ते म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, ज्याला आपण म्हणतो CBDC, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. चलन कोणतं आणलं, ते म्हणजे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी या नावानं काय आणलं, चलन आणलं. CBDC, सेंट्रल बँक
डिजिटल करन्सी या नावानं RBI चलन आणू पाहत आहे किंवा याच्या बाबतीतली चाचपणी सुरू आहे. याच्या बाबतीतली जी काही महत्त्वाची न्यूज आली तर त्या न्यूजचा आपण सारांश पुढं घेत जाणार आहोतच. त्यानंतर बघा, सोनेरी स्वप्नांकडे जी महिला टीम आहे, महिला टीम पहिल्यांदाच उपांत्य फेरीमध्ये गेलेली आहे. आतापर्यंत जर बघितलं गेलं तर ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला खेळाडूंचा संघ जो आहे तो 3 वेळेस काय झालेला आहे, पात्र झालेला आहे. मग त्यामधलं एक जे आहे ते 1980 मॉस्को, नंतर दुसरं 2016 रिओ ऑलिम्पिक, नंतर 2021 टोकियो ऑलिम्पिक. या 3 ऑलिम्पिकसाठी भारतीय महिला हॉकी यांचा काय झाला आहे, समावेश झाला. आणि या 2021च्या या ह्याच्यामध्ये भारतीय महिला उपांत्य फेरीमध्ये गेलेल्या आहेत. आतापर्यंत जर बघितलं तर 7 महिलांनी ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवलेलं आहे. यावर्षीची सुद्धा सुरुवात जर बघितलं गेलं तर ती महिला म्हणजे मीराबाई चानू यांच्या रूपानंच, म्हणजे या भारत कन्येच्या रूपानं आपल्याला ऑलिम्पिकमधलं पहिलं पदक मिळालं यावर्षी. आणि हा जो काही पूर्ण सगळा खेळ बघितला 1980च्या नंतर म्हणजे तब्बल भारतीय महिलांनी 41 वर्षानंतर या उपांत्य फेरीमध्ये काय केले आहे, उपांत्य फेरीमध्ये पात्र झाले आहेत किंवा उपांत्य फेरीमध्ये दाखल झाले आहेत. अशा स्वरूपातली हे न्यूज सांगितलेली आहे. आणि या न्यूजच्या माध्यमामधून ज्या पूर्ण महिला आहेत, म्हणजे ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये काय महिला खेळाडूंनी पदक मिळवलं आहे त्यांचे जे काही कार्य आहे त्या कार्याचा गुणगौरव करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या स्वरूपातली ही न्यूज आहे. अजून महिलांचं जे काही आव्हान आहे ते आव्हान संपुष्टात आलेलं नाही, ते चालूच आहे. त्यामुळं आपण या बाबतीतल्या ज्या काही अपडेट येणार आहेत त्या अपडेट जशा येतील त्याबाबत आपण काय पाहत चालणारच आहोत पुढं. त्यानंतर पुढची न्यूज बघा, 86,000 शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा. 86,000 शेतकऱ्यांना काय वीज पुरवठा या स्वरूपातली न्यूज आहे. मग आता या स्वरूपातल्या न्यूजमधला सगळ्यात महत्त्वाचा जो घटक आहे तो म्हणजे याच्यासाठी असणारी योजना. याच्यासाठी जी असणारी योजना आहे ते म्हणजे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. कोणती योजना, तर ती आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना. मग ही योजना जी आहे ती योजना प्राप्त कुणाला होते, तर योजना प्राप्त होत असताना आपलं जे काही क्षेत्र आहे ते क्षेत्र अतिदुर्गम भागात असलं पाहिजे, आदिवासी क्षेत्रात असलं पाहिजे किंवा मागासलेल्या शेतकऱ्यांसाठी हे आधारभूत किमतीपैकी सर्वसाधारण एक 10% काही आहे तो 10% भरून हा निधी मिळविता येतो किंवा ही न्यूज म्हणजे ही जी योजना या योजनेचे लाभार्थी आपल्याला बनता येतं. या स्वरूपातली न्यूज आहे. अधिक माहितीसाठी शासकीय योजना किंवा इकॉनॉमिक्समधला कृषी घटक या कृषी घटकातला मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना या योजनेविषयीची माहिती घेऊ शकता. या संदर्भातलीच हे न्यूज इथं दिलेली आहे. त्यानंतर बघा पुढचा घटक, मद्य विक्री परवाने वितरणाची प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळखाऊ. राज्याला महसूल प्राप्त करणारा मधला हा सगळ्यात मोठा तिसरा घटक आहे. राज्याला सगळ्यात जास्त मद्य विक्रीतून काय होत राहते, सगळ्यात जास्त तिसऱ्या क्रमांकाला याच्यामधून महाराष्ट्राला रेव्हेन्यू किंवा महसूल मिळत राहतो. आणि जर याच्यामध्ये जर बघितलं आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये बघितलं, देशातील वेगवेगळ्या 21 राज्यांनी या मद्य विक्रीसाठी जो परवाना दिला जातो आणि त्यामधून जी मद्य विक्री केली जाते आणि त्यातून जो मिळणारा टॅक्स आहे त्या टॅक्समध्ये वाढ केली होती. मग ते उत्पादन शुल्क असो, अतिरिक्त उत्पादन शुल्क असो किंवा किरकोळ विक्री किंमत किंवा बॉटलिंग शुल्क वाढवणे असो, या सगळ्यामध्ये वाढ केली होती. मात्र महाराष्ट्र सरकारने यामध्ये कुठलीही वाढ केलेली नाही. मात्र महाराष्ट्र सरकारने घरपोच मद्याची परवानगी देणाऱ्या मोजक्या राज्यांमध्ये महाराष्ट्र हा एक राज्य होतं. या स्वरूपातली ही न्यूज आहे. जर बघितलं मानवी वापराचं अल्कोहोल, पेट्रोल, डिझेल हे जे आहे हे GSTच्या बाहेर आहे. त्यामुळं याच्यावरती निर्णय घेण्याचा अधिकार केंद्राबरोबरच काय असतो, राज्य सरकारांना सुद्धा असतो. या स्वरूपातली हे न्यूज सांगितलेलं आहे. आत्ताच आपण जी पूर्वी न्यूज पाहिली त्याच न्यूजचा हा पुढचा भाग आहे. तो म्हणजे महिलांच्या ऐतिहासिक विजय. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला नमवून भारतानं काय केलं आहे, प्रथमच उपांत्य फेरीमध्ये धडक मारलेली आहे. या स्वरूपातली हे न्यूज आहे. यानंतर पुढचा घटक बघा, ते म्हणजे माननीय गणपतरावजी देशमुख यांचं निधन झालेलं आहे. आणि असं म्हटलं जातं यांच्या निधनांसोबत जो निष्ठावंत नेता आहे किंवा निष्ठावंत एक कार्यकर्ता आहे, या निष्ठावंत कार्यकर्त्याचा सुद्धा शेवट झालेला आहे. आणि
जर गणपतराव देशमुख साहेब यांच्याविषयी जर माहिती पाहायचं झालं तर यांनी 11 वेळा, किती वेळा, 11 वेळा आमदार राहिलेलं असं व्यक्तिमत्व आहे. आणि असं देशामध्ये मोजकेच लोक आहेत, एम करुणानिधी असतील, माननीय गणपतरावजी देशमुख साहेब असतील, हे मोजकेच नेते आहेत ज्यांनी आपली जी काही पक्षनिष्ठा आहे, आपली जी तत्वनिष्ठा आहे, त्या तत्वनिष्ठेला धरून कामकाज केलं. यांच्या बाबतीत जर बघितलं गेलं, एकच पक्ष, एकच मतदारसंघ आणि एकवचनी नेता म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. आणि हा पूर्ण काही राजकीय परंपरा आहे किंवा राजकीय दबदबा आहे. साधारणतः 52 वर्षे यांनी काय केला होता, टिकवून धरला होता. जर यांची जर राहणीमान बघितलं, एकदम साधा सिंपल माणूस, जो आपला गावाकडचा माणूस जशा स्वरूपामध्ये राहतो तसा साधं राहणीमान, उच्च विचारसरणीला अनुसरून असणारे यांचं. रस्त्यामध्ये जर बाजारामध्ये फिरायला गेलं, जसं आपण बघतो माणिक सरकार म्हणजे त्रिपुराचे जी मुख्यमंत्री आहेत, मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत जर बघायला गेलं, मुख्यमंत्री पदावरती असताना सुद्धा माणिक सरकार यांनी जी जर भाजीपाला आणायचा झाला तर ते ॲटो रिक्षानं जायचे. तसंच गणपतराव देशमुख साहेबसुद्धा जे आहेत ते जर मार्केटमध्ये जायचं असेल तर एकदम सिंपल साधं राहत असताना राहणीमानातून ॲटो रिक्षा असेल, बसचा प्रवास असेल, असा करणारा असामान्य नेता किंवा असामान्य माणूस यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. आणि यांचा जर बघितलं गेलं मतदारसंघ तो आहे सांगोला मतदारसंघ. यांचा पक्ष आहे शेकाप म्हणजे शेतकरी कामगार पक्ष. एकच मतदारसंघ, एकच पक्ष आणि 11 वेळा आमदार. मग या 11 वेळामध्ये जर बघितलं गेलं तर 1972चं साल आणि 1995चे साल, हे 2 साल जर वगळलं गेलं तर यांनी आपल्या आयुष्यामध्ये एकही निवडणुकीला काय केलं नाही, पराभवाला पत्करलेले गेले नाहीत. हे 2 जर वर्ष जर सोडले तर अशा व्यक्तिमत्वांचा मृत्यू झालेला आहे. असे व्यक्तिमत्व जे असतात त्यांचा जरी मृत्यू झाला असला तरी यांची विचारसरणी कायमस्वरूपी आपल्यामध्ये अबाधित असते. त्यानंतर बघा पुढचा जी न्यूज आहे ती पुढची न्यूज म्हणजे कापूस निर्यातीत चीनचा मोठा वाटा. कापूस निर्यातीत चीनचा मोठा वाटा या स्वरूपातली न्यूज आहे. यामध्ये महत्त्वाच्या गोष्टी काही नाही, फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा, भारत आणि चीन या दोघांमधले जरी ताणतणाव संबंधाचे असले तरी 2 देशांमध्ये जी युद्धजन्य परिस्थिती जरी निर्माण झाली तर या 2 देशांमध्ये युद्ध होत नाही आणि ते होणार नाही. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तो आहे व्यापार. काय आहे याचं सर्वात महत्त्वाचं कारण? व्यापार. भारत जर बघितलं गेलं तर 1 नंबरला चीनला कापूस काय करत राहतो, निर्यात करतो. आणि 2 नंबरला बघितलं तर बांगलादेश. 1 नंबरला कोण? चीन. आणि 2 नंबरला बांगलादेशला भारत काय करत राहतो, कापूस निर्यात करत असतो. आणि याच्यामध्येच आणि या स्वरूपातली न्यूज सांगितलेली आहे. या ह्याच्यामध्ये अशा स्वरूपातल्या आज आपण न्यूज पाहिलेल्या आहेत. आणि पुढच्या न्यूज ज्या आहेत किंवा इतर बाकीच्या ज्या न्यूज आहेत त्या न्यूज आपण दररोज पाहत असतोच. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि जर तुमच्यापैकी कोणी आपलं यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल, कर्मवीर MPSC क्लास लातूर, तर त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आजच्या गोष्टीमधल्या किंवा आजच्या न्यूजमधल्या जर किंवा आजच्या व्हिडिओमधल्या महत्त्वाच्या गोष्टी जर बघायच्या झाल्या तर त्या महत्त्वाच्या गोष्टी एक आहेत, त्यात असणारे आपले अपडेट. एक अपडेट म्हणजे आपण TETची बॅच मोफत सुरू केलेली आहे, ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये. आणि त्याचं उद्या म्हणजे 5 ऑगस्टला सायंकाळी 7 वाजता लाईव्ह सेमिनार असणार आहे. त्याला सर्वांनी उपस्थित राहा. त्यानंतर आपण जर बघितलं गेलं तर पोलीस भरतीची टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. 150 रुपयामध्ये 10 टेस्ट असणार आहेत त्यामध्ये. त्यानंतर कंबाईनची सुद्धा टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. त्याच्यामध्ये जर बघितलं गेलं तर 10 टेस्ट आहेत आणि ते 200 रुपयाला आहे. आणि आपण जर बघितलं गेलं आपल्या संस्थेमध्ये पोलीस भरतीची 1 महिन्यासाठीची मोफत बॅच सुरू केलेली आहे. तर त्या मोफत बॅचचा सर्वांनी काय करावा, लाभ घ्यावा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.